जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापनाची कार्ये म्हणजे चॅप्टर 2 मधील 2 कार्य आपण सविस्तर पाहिली बघा. नियोजन आणि संघटन. व्यवस्थापनाची कार्य बघत असताना पहिल्या कार्यापासून शेवटच्या कार्यापर्यंत ती एकमेकांशी निगडीत असलेली दिसून येतात. हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर स्पष्ट केले. नियोजनानंतर जे कार्य येते ते म्हणजे संघटन आणि संघटनेनंतर जे कार्य येते ते म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन. यालाच आपण स्टाफिंग असं म्हणतो. कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय तर कर्मचारी व्यवस्थापन ही एक रचनात्मक किंवा योजना आहे की ज्यामध्ये कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे कार्य हे कर्मचारी व्यवस्थापनामध्ये होत असते. मग यामध्ये कर्मचाऱ्यांची योग्य पद्धतीने निवड करणे, त्यामध्ये त्यांची योग्य पद्धतीने भरती करणे, कार्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवणे, सोपवलेल्या कार्याची जबाबदारी किंवा सोपवलेली जबाबदारी पूर्ण ते करतायत की नाहीत यांच्या योग्य पद्धतीने मूल्यांकन करणे, केलेल्या कामाबद्दल योग्य मोबदला त्यांना प्रदान करणे, ही सगळी प्रक्रिया किंवा या सगळ्या घटकांचा समावेश हा कर्मचारी व्यवस्थापनेमध्ये येत असतो. प्रत्येक उपक्रमाचे सर्वसाधारण यश आणि संस्थेची वाढ ही केवळ कर्मचारी व्यवस्थापन जर योग्य असेल तर यावरच ते आधारित असते. कर्मचाऱ्यांची बुद्धिमत्ता आणि कौशल्यांचा वापर करून ज्यावेळेला कार्यशक्तीचा सर्वोत्तम उपयोग केला जातो आणि या उपयोगाचाच कर्मचारी व्यवस्थापनामध्ये काय होत असतो तर समावेश होत असतो. कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवणे किंवा त्यांच्यासाठी योग्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करणे किंवा संघटनेसाठी हे अतिशय आव्हानात्मक कार्य असते आणि या कार्याचा भर हा केवळ यांत्रिकी किंवा आर्थिक संसाधनावर नसून केवळ मानवी व्यवस्थापनावर काय असतोय तर अवलंबून असतोय. म्हणजेच इट इज प्युअरली रिलेटेड टू मॅन पॉवर. डायरेक्ट कनेक्शन किंवा डायरेक्ट रिलेशन त्यांचा कर्मचारी वर्गाशी येत असतोय. त्यामुळे कर्मचारी व्यवस्थापन हे कार्य संघटनेमध्ये किंवा संस्थेमध्ये व्यवस्थापकाला योग्य पद्धतीने हाताळणे खूप गरजेचे असते. आता कर्मचारी व्यवस्थापना बघत असताना कर्मचारी व्यवस्थापनाविषयी देखील अनेक तत्ववेत्यांनी आपले मत किंवा मार्गदर्शन केलेले आपल्याला दिसून येते. कर्मचारी व्यवस्थापनाविषयी थिओ हायमन यांनी काय डेफिनेशन मांडली बघा. कर्मचारी व्यवस्थापन हे अधितस्थ व्यवस्थापकांची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंधित आहे. संस्थेच्या सुरुवातीच्या काळापासूनच कर्मचारी व्यवस्थापनाची गरज निर्माण होते. संघटनेमध्ये योग्य पदोन्नती असेल, बदली असेल किंवा व्यवसाय विस्तार असेल, कर्मचाऱ्यांची निवृत्ती असेल किंवा राजीनामा, अपघात, कर्मचाऱ्यांचा मृत्यू अशा विविध कारणामुळे संघटनेमध्ये ज्या वेळेला कर्मचाऱ्यांची रिक्त पदे निर्माण होतात त्यावेळी योग्य कर्मचारी व्यवस्थापनामध्ये अधितस्थ व्यवस्थापकांची भरती म्हणजेच व्यवस्थापकाने त्या संबंधित संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांची योग्य निवड करणे किंवा भरती करणे, त्यांना योग्य प्रशिक्षण देणे, त्यांच्या कल्पनांना वाढ देणे किंवा संधी देणे, या सगळ्या घटकांचा एकत्रितरित्या ज्या वेळेला व्यवस्थापकाला कार्य करावे लागते किंवा अभ्यास करावा लागतो त्यालाच काय म्हटले जाते तर कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे स्टाफिंग असं म्हटलं जातं. लुथर गुलिक यांनी देखील कर्मचारी व्यवस्थापनाविषयी योग्य डेफिनेशन मांडली बघा. कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांना आणणे, त्यांना योग्य प्रशिक्षण देणे आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवणे अशा पूर्णपणे कर्मचाऱ्यांशी निगडीत असे हे कार्य आहे. म्हणजेच कोणते कार्य तर कर्मचारी व्यवस्थापन. योग्य कामासाठी योग्य मोबदल्यासह योग्य व्यक्तीची नेमणूक हे कर्मचारी व्यवस्थापनाचे मूलभूत तत्व असलेले दिसून येते बघा. द राईट पर्सन शुड बी अपॉइंटेड ॲट राईट जॉब अँड राईट जॉब शुड बी पेड राईट सॅलरी. धिस इज टू प्रिन्सिपल ऑफ स्टाफिंग. कर्मचारी व्यवस्थापनाचे काय मूलभूत तत्व आहे तर योग्य कामासाठी योग्य मोबदल्यासह योग्य व्यक्तीची नेमणूक करणे हेच कर्मचारी व्यवस्थापनामध्ये काय आहे तर अपेक्षित असते. कर्मचारी व्यवस्थापन बघत असताना आपल्याला कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व संस्थेमध्ये काय आहे हे बघणे देखील खूप महत्त्वाचे आहे. कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व बघत असताना पहिला पॉईंट येतो तो म्हणजे प्रभावी व्यवस्थापकीय कार्य. कर्मचारी व्यवस्थापन ही संस्थेच्या मानव संसाधन विभागाद्वारे बघितली जाते आणि कर्मचारी ही महत्त्वाची संपत्ती संस्थेमध्ये समजली जाते किंवा मानली जाते. कारण लोक इतर साधन सामग्रीचा वापर करतात, ती खेळती ठेवतात,
ती संस्थेतील वेगवेगळी कामे देखील करत असत आणि त्यामुळे ती सुद्धा वेगवेगळ्या विभागातील की जसे प्रोडक्शन विभाग असेल, वित्त विभाग असेल, मार्केटिंग विभाग असेल, या सगळ्या विभागामध्ये कर्मचारी योग्य पद्धतीने काम करतायत का नाही, या सगळ्यांचं व्यवस्थापकीय कार्य हे प्रभावी असणं खूप गरजेचं आहे. आणि हे कधी शक्य आहे, जर व्यवस्थापकाने कर्मचारी व्यवस्थापन व्यवस्थित केले तर त्यावेळेला हे प्रभावी व्यवस्थापन कार्य पार पडले जाते. कर्मचारी व्यवस्थापन हे व्यवस्थापनाच्या नियोजन असेल, संघटन असेल किंवा निर्देशन असेल आणि नियंत्रणाबरोबरच एक सर्वात महत्त्वाचे कार्य देखील ओळखले जाते. ही सर्व कार्ये उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावरती अवलंबून असतात की जे मनुष्यबळ आपल्याला कर्मचारी व्यवस्थापनातूनच काय होत असते तर मिळत असते. कर्मचारी व्यवस्थापन हे विविध पातळ्यावरती म्हणजे काय, व्यवस्थापनाच्या पातळ्या आपण ज्या वेळेला बघतो म्हणजे उच्चपाती असेल, मध्यपाती असेल किंवा कनिष्ठपाती असेल, या सगळ्या पातळ्यावरती व्यवस्थापकांद्वारे सगळ्याच संस्थातून योग्य पद्धतीने कर्मचारी व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते की जिथे व्यावसायिक कामे केली जातात. याचा संबंध अगदी व्यवस्थापनाच्या वरच्या स्तरापासून मधल्या फळीतील व्यवस्थापकापर्यंत आणि पुढे खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यापर्यंत देखील असतो. आणि हे सगळं व्यवस्थित करून त्यावेळेला प्रभावी व्यवस्थापकीय कार्य काय होत असते तर पार पडत असते. मानवी संसाधनांचा प्रभावी वापर. यात मानवी घटकांचा जास्तीत जास्त प्रभावीपणे व कौशल्यपूर्णरित्या उपयोग करून घेतला जातो की ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व विकास कार्यक्रमाद्वारे कर्मचारी वर्गाला त्यांच्या कामामध्ये निपुण करण्याचा प्रयत्न केला जातो. कुशल आणि अनुभवी कर्मचारी वर्ग कोणत्याही व्यवसायाची खरी संपत्ती असलेली दिसून येते. कॉर्पोरेट संस्कृती कर्मचारी व्यवस्थापनाचे राबविता येते. त्यामुळे मानवी संसाधनांचा प्रभावी वापर हा कर्मचारी व्यवस्थापनामध्ये करणं खूप गरजेचं असतं. आणि हे कधी शक्य आहे, ज्यावेळेला कर्मचारी व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्यवस्थापक करी त्यावेळेला हे सर्व शक्य असते. सहसंबंध निर्माण होतात. कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनामुळे संस्थेत योग्य प्रकारची नाती निर्माण होण्यासाठी मदत होते. या कार्याचा उपयोग संघटनेच्या सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांमध्ये सुदृढ संबंध निर्माण होण्यासाठी देखील मदत होते. सुरळीत सहसंबंध किंवा चांगल्या सुसंवादासाठी आणि संघटनेतील व्यवस्थापन प्रयत्नांच्या समन्वयासाठी अतिशय कर्मचारी व्यवस्थापन हे काय उपयोगाचे ठरत असते. नियोजन, संघटन इत्यादी जनता संबंध कागदोपत्री असतो, पण कर्मचारी व्यवस्थापनामध्ये मात्र मानवी संबंध हा एकमेकांशी येत असतो. त्यामुळे यांचा संबंध हा संस्थेच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांशी डायरेक्ट येत असतो. नेक्स्ट येतो तो म्हणजे मानवी संसाधनांचा विकास. मानवी संसाधनांचा विकास बघत असताना उपलब्ध कर्मचाऱ्यांचा वापर हा मानव संसाधन विभाग अगदी कार्यक्षम आणि परिणामकारक पद्धतीने पार पाडत असतो. कुशल व अनुभवी कर्मचारी ही व्यवसाय संघटनेची मूलभूत मालमत्ता असलेली दिसून येते. संघटनात्मक संस्कृती कर्मचाऱ्यांमध्ये रुजविण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाची मदत या ठिकाणी होत असते आणि हे उपलब्ध कार्यशक्तीला प्रशिक्षित करत असते. म्हणजेच कर्मचारी वर्गाला प्रशिक्षित होण्यासाठी किंवा त्यांच्या कल्पनांना त्यांच्या कार्यक्षमतेतील प्रगतीला वाव देण्यासाठी उपयोगी ठरत असते आणि विकसित करत असते. त्याचबरोबर व्यवसाय संघटनेतील सर्व व्यवस्थापकीय कार्य ही सुलभित होण्यासाठी किंवा सुनिश्चित होण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजेच मानवी संसाधनांचा विकास होण्यामध्ये कर्मचारी व्यवस्थापन ही महत्त्वाची भूमिका काय करत असते तर बजावत असते. नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनांचा प्रभावी वापर. प्रशिक्षित कर्मचारी असेल किंवा नवीन तंत्रज्ञान आलेले असेल, यामध्ये भांडवल, साहित्य, कामाची पद्धत यांचा प्रभावी वापर ह्या कर्मचारी व्यवस्थापनामुळे करणे शक्य होते की यामुळे संघटनेची स्पर्धा करण्याची ताकद वाढवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन उपयोग करत असते. याबरोबरच कामाचा दर्जा असेल, उत्पादकता असेल, यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे कार्यक्षमता वाढते. कर्मचारी व्यवस्थापनामध्ये ज्यावेळेला कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण किंवा त्यांच्या कल्पनांना संधी किंवा वाव दिला जातो, त्यांच्यासाठी योग्य विकास कार्यक्रमांचा सुद्धा अवलंब केला जातो, त्यावेळेला जे संस्थेतील कर्मचारी असतात त्यांच्या कल्पनांना वाव मिळून किंवा त्यांना योग्य प्रकारे संधी प्राप्त झाल्यामुळे त्यांना एक प्रकारचे प्रोत्साहन प्राप्त होते. त्यामुळे कार्यक्षमतेत त्यांच्या डेफिनेटली वाढ होत असते. योग्य कर्मचाऱ्यांच्या निवडीतून संस्थांना दर्जेदार कर्मचारी मिळू शकतात आणि योग्य प्रशिक्षणातून त्यांच्या कार्यक्षमतेचा स्तर हा निश्चितच वाढवता येऊ शकते.
नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे दीर्घकालीन परिणाम. कर्मचारी व्यवस्थापनामुळे संस्थेच्या कार्यक्षमतेवरती दीर्घकालीन परिणाम हा निश्चितच होत असतो. पात्र कर्मचारी असेल किंवा योग्य प्रेरणा असलेले कर्मचारी ही संस्थेची खरी संपत्ती असलेली दिसून येतात. कर्मचाऱ्यांची योग्य निवड केल्याने संस्थेला यशाच्या मार्गावरती कर्मचारी व्यवस्थापन हे घेऊन जात असते. योग्य निवड प्रक्रिया संघटनेच्या चांगल्या दर्जाचे कर्मचारी हे संघटनेला मिळवून देतात आणि योग्य प्रशिक्षण कार्यक्रमामधूनच कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी मदत होत असते. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे आवश्यक योगदान. कर्मचारी व्यवस्थापन हा कर्मचाऱ्यांच्या विकासातून संघटनेची वाढ व सातत्य सुनिश्चित करते. संभाव्य कर्मचाऱ्यांची निवड ही त्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते, जेणेकरून संघटना भविष्यातील आव्हाने असतील ही व्यवस्थितपणे समर्थपणे पेलू शकतात. म्हणूनच कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांचे त्यांच्या भविष्यातील भूमिकामधील योगदान विचारात घेऊ शकते आणि त्यामुळे आवश्यक योगदान हे संघटनेसाठी किंवा संस्थेसाठी पूर्ण व्यवस्थापन वर्ग असेल किंवा कर्मचारी व्यवस्थापन असेल हे देण्यासाठी काय होत असतात तर समर्थ होत असतात. नेक्स्ट आहे ते म्हणजे कामाचे समाधान. कर्मचारी व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांना कामात समाधान डेफिनेटली मिळत असते, कारण योग्य कर्मचारी म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याची निवड करत असताना त्याचं ज्ञान, कौशल्य, त्याची असणारी पात्रता किंवा त्याच्याकडे असलेलं कौशल्य या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच या ठिकाणी कर्मचाऱ्याच्या संबंधित कामासाठी योग्य निवड केली जाते आणि त्याने केलेल्या कामाबद्दल त्याला योग्य मानधन किंवा काही मोबदला असेल तो दिला जाते. त्यामुळे डेफिनेटली संबंधित कर्मचाऱ्याला संस्थेमध्ये काम करत असताना कामाचे समाधान हे मिळत असते. कर्मचारी व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांना कामात समाधान मिळण्यासाठी मदत होत असते की ज्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावते. योग्य प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रमांनी त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते आणि या कार्यक्षमतेच्या वाढीमुळेच कर्मचाऱ्यांमध्ये कामाचे समाधान वाढलेले दिसून येते. त्यांना आपल्या व्यवसायाच्या प्रगतीची खात्री डेफिनेटली वाटत असते. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे सुसंवाद टिकवून ठेवते. कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत किंवा योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेच्या आधारेच व्यक्तींची किंवा कर्मचाऱ्यांची भरती आणि निवड केली जाते. निवड केलेल्या कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन व्यवस्थितरित्या केले जाते आणि त्यांना योग्य पद हे काय केले जाते स्वाधीन केले जाते. यासाठी योग्य ते निकष तयार करून ते संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले जाते. यामुळे संस्थेमध्ये शांतता आणि सुसंवाद प्रस्थापित केला जाऊ शकतो. आणि हे कधी शक्य आहे तर कर्मचारी व्यवस्थापन ज्या वेळेला योग्य पद्धतीने पार पाडले जाईल त्यावेळेला संस्थेमध्ये कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व आपल्याला योग्य पद्धतीने समजण्यासाठी मदत होते. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब